ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कपड्यांवरून वर्ण ठरत नाहीत, वर्ण ठरतात ते तुमच्या कृत्यावरून. तुमची कास्ट कुठली? आम्ही मराठा. ओपन मराठा म्हणजे माझ्यावरती अट्रॉसिटी टाकणार नाहीत. धन्यवाद मॅडम. अजिबात नाही. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. आज पुन्हा एकदा केतकी चित्रे हिला डोक्याचा झटका बसलेला आहे आणि हा झटका साधा सुद्धा नसून संविधान विरोधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये तिला हा झटका आलेला आहे. केतकी चित्रे आणि वाद हा काही नवीन विषय नाही. केतकी चित्रे ज्या अर्थाने महापुरुषांवरती लिखाण करते, पोस्ट करते, त्याच दिशेने किंवा तिला समजेल आणि उमजेल याच पद्धतीने लोक तिला उत्तर देत असतात. केतकी चित्रे हिच्यावरती भले मोठे असे गुन्हे देखील नोंद करण्यात आलेली आहे. याच्या अगोदर देखील केतकी चित्रे साधारणपणे 40 दिवसाच्या वरती ही जेलमध्ये राहून आलेली आहे. लोक असं म्हणतात की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, मात्र केतकी चित्रे ही काही ऐकायला माघार घेत नाही. दररोज आणि सतत महापुरुषांवरती तिला हवं तसं ती पोस्ट करत राहते. गेल्या काही दिवसापूर्वी केतकी चित्रे हिचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया आणि न्यूज चॅनलवरती व्हायरल झालेला होता. या व्हिडिओमध्ये केतकी चित्रे हिला स्वतःच्या जातीचा किती भला मोठा असा गर्व आहे असं तिने त्या व्हिडिओमध्ये नमूद केलेलं होतं. ओपन मराठा म्हणजे माझ्यावरती अट्रॉसिटी टाकणार नाहीत. धन्यवाद मॅडम. अजिबात नाही. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. मात्र सध्याला या व्हिडिओच्या काही दिवसाच्या अगोदर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केतकी चित्रे हिने काय आणि कोणत्या स्वरूपाची पोस्ट केलेली आहे ती जरा नीट समजून घ्या. दिनांक 24 जानेवारी 2024च्या रोजी केतकी चित्रे हिने तिच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकलेली आहे. या पोस्टमध्ये ती असं लिहिते की द्वेष इतका की संविधान ओरडत सुटायचं, मनुवादी करून बिनबुडाचे बरगळायचं, ॲट्रॉसिटीची खोटी केस टाकायची. संविधानामधील आरक्षण व ॲट्रॉसिटी हे 2 कायदे काढून टाकले तर उद्या ही लेकरे फक्त संविधानाला नाही तर बाबासाहेब आंबेडकरांना देखील शिव्या द्यायला लागतील. हे दोन्ही कायदे त्या त्या काळाची गरज होती, अगदी मान्य आहे. पण आज हे ढाल म्हणून संविधानातील कायदे लोक तलवार म्हणून वापरत आहेत. म्हणून हे कायदे रद्द करणे आजच्या काळाची गरज आहे. अशा प्रकारची पोस्ट केतकी चित्रे हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती टाकलेली आहे. मित्रांनो, याच्या अगोदर देखील केतकी चित्रे हिने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे आंबेडकरवादी तरुणांवरती, त्याचप्रमाणे आंबेडकरी समाजावरती विविध अशा पोस्ट केलेल्या होत्या. याच्या अगोदर केतकी चित्रे हिने 1 मार्च साधारणपणे 2018ची गोष्ट असेल, त्यावेळी कोरोना होता. या कोरोनाच्या कालखंडामध्ये एक पोस्ट टाकलेली होती. या पोस्टमध्ये देखील तिने असंच म्हटलेलं होतं की नवबौद्ध 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. असं म्हणून केतकी चित्रे हिने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर रोजी जेवढे काही लोक भारत देशामधून येतात किंवा जगभरामधून येतात, हे सर्वच्या सर्व लोक फुकट त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात, अशा प्रकारची तिने त्या दिवशी पोस्ट केलेली होती. सध्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी समाज यांच्यामध्ये द्वेष, राग आणि चीड निर्माण होईल अशा प्रकारची ती पोस्ट आहे. तिचं असं म्हणणं आहे की जर संविधानामधील आरक्षण आणि ॲट्रॉसिटी हे 2 जर काढून टाकले तर आरक्षण घेणारे आणि ॲट्रॉसिटीचा कायद्याचा अधिकार म्हणून वापर करणारे या 2 गोष्टी जर काढून टाकल्या तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना
लोक शिव्या द्यायला लागतील. केतकी चित्रे हिला एकच सांगणं आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण आणि ॲट्रॉसिटी दिली म्हणून लोक त्यांना मानत नाहीत, तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदुबळ्या, शोषित, पीडित, वंचित समाजातील लोकांना, ज्यांचं जीवन हे प्राण्यांपेक्षाही बदतर होतं, ज्यांच्या जीवनाला कोणत्याही प्रकारचा अर्थ नव्हता, ज्यांना वाचा होती मात्र बोलता येत नव्हतं, ज्यांना कान होते मात्र ऐकता येत नव्हतं, ज्यांना डोळे होते मात्र बघता येत नव्हतं, अशा लोकांच्या जीवनामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सोनेरी दिवस आणलेले आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त दलितांसाठीच काम केलेलं नाही, तर या देशातील प्रत्येक नागरिकांसाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा दिलेला आहे, आंदोलन केलेले आहेत, मोर्चे केलेले आहेत आणि त्याचबरोबर संविधानरूपी हक्क देखील या भारतवासियांना दिलेले आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी सगळ्यात प्रथम हिंदू कोड बिलची मागणी केलेली होती आणि याच हिंदू कोड बिल त्यावेळीच्या सरकारने मान्य न केल्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा देखील दिलेला होता. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ञ होते, त्याचप्रमाणे घटनातज्ञ होते आणि विविध अशा विषयांवरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे डिग्र्या होत्या. म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे MA PhD, बॅरिस्टर ॲट लॉ अशा प्रकारच्या पदव्या या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम्स ऑफ रुपी याच पुस्तकाच्या आधारावरती भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आलेली होती. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य, त्यांचा अनुभव, त्यांनी लिहिलेलं संविधान आणि कायद्यांविषयी त्यांची असणारी जाण याचमुळे भारताच्या सुप्रीम कोर्टामध्ये आजपर्यंत कोणाचाही पुतळा उभा करण्यात आलेला नाही, मात्र भारताच्या सुप्रीम कोर्टामध्ये फक्त आणि एकमेव असं एकाच महामानवाचा पुतळा त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे आणि त्यांचं नाव म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज केतकी ज्या पद्धतीने पोस्ट करत आहे, ज्या पद्धतीने समाजामध्ये वावरत आहे, ज्या पद्धतीने ती खुलेआम पद्धतीने तिला हवं तसं करत आहे, हवं तसं वागत आहे, हवं तसं जीवन जगत आहे, याचा अधिकार स्त्रियांना मिळवून देणारे देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. सतीची प्रथा बंद झाल्याच्या नंतर किंवा 1827 साली राजाराम मोहन राय यांनी सती प्रथाच्या विरोधामध्ये जे काही आंदोलन केलेलं होतं, यानंतर सतीची प्रथा ही बंद झालेली होती. मात्र केतकी ज्या जातीमधून येते, केतकी ज्या वर्णामधून येते, त्या वर्णाचे लोक इतर वर्णाच्या लोकांसाठी कशा प्रकारची ट्रीटमेंट करत होती याचा देखील तिने अभ्यास करणं गरजेचं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आजपर्यंत किंवा त्यांच्या जीवनामध्ये जेवढे काही आंदोलन केले, जेवढे काही लढा दिला, हा लढा हा कोणत्याही एका जातीसाठी नव्हता, तर मानवाच्या हक्कासाठी होता. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्यात प्रथम पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन केलं, लढा उभा केला. हा लढा कोणत्याही एका जातीसाठी नसून तर तो मानव कल्याणासाठी होता. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मताप्रमाणे की आम्ही देखील माणूस आहोत आणि माणूस असून देखील आम्हाला पाणी पिण्याचा हक्क नाही. या ठिकाणातील पाणी हे प्राणी पिऊ शकतात, पशु पिऊ शकतात, पक्षी पिऊ शकतात, मात्र आम्ही मानव असून देखील आम्ही ते पाणी पिऊ शकत नाही. आणि म्हणूनच त्यांनी सगळ्यात प्रथम पिण्याच्या पाण्यासाठी जे आंदोलन केलेलं होतं, जो लढा उभा केलेला होता, हा लढा कोणत्याही जातीसाठी नसून तो मानव कल्याणासाठी होता. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण जरी नसतं दिलं तरी देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य एवढं मोठं आहे की लोकांनी त्यांना त्यांच्या हृदयामध्ये आणि त्यांच्या घरामध्ये जपूनच ठेवलेलं असतं. केतकी चित्रे बोलताना म्हणते की आरक्षण आणि ॲट्रॉसिटी हटवा, कारण की लोक या दोन्ही कायद्याचा उपयोग स्वतःच्या रक्षणासाठी किंवा स्वतःच्या मतलबासाठी, फायद्यासाठी वापरतात. आज केतकी चित्रे हिने जर महाराष्ट्र आणि देशभरामध्ये
जेवढ्या काही जातीच्या घटना घडतात यांचा तिने जरा बारकाईने अभ्यास करावा. खेरलांजीसारखी घटना काय होती ही जरा तिने वाचून बघावी. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये प्राण्यांची कातडी तुम्ही ओढली नाही म्हणून एका स्कॉर्पिओ गाडीला बांधून कशा रीतीने त्या लोकांना मारझोड करण्यात आलेली होती हे तिने पाहावं. हाथरस या ठिकाणी ज्या प्रकारची घटना घडलेली होती हे जरा तिने वाचावं. रमाबाई आंबेडकर कॉलनी या ठिकाणी निस्तब्ध लोकांवरती जेव्हा बेछूट गोळीबार केला हा जरा तिने पाहावा. त्याचप्रमाणे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज देखील दिवसाला कुठे ना कुठेतरी 2 ते 3 या ॲट्रॉसिटीच्या घटना घडतात हे देखील तिने पाहावे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कमान बांधू दिली जात नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करू दिला जात नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाजाला अभिप्रेत असणारा निळा झेंडा उभा करू दिला जात नाही. दलित समाजाला आज देखील गावामध्ये येण्यासाठी प्रवेश बंद केली जाते. त्यांच्यावरती बहिष्कार टाकला जातो. त्यांना किराणा मालाचं सामान दिलं जात नाही. त्याचप्रमाणे आजही असंख्य असे दलित बांधव आहेत की ज्यांचं शिक्षण हे अर्धवट राहिलेलं आहे. आजही शहरामध्ये जेवढे काही क्लास डी सफाई कर्मचारी आहेत किंवा अन्य ज्याही काही कोणते क्षेत्र आहेत याच्यामध्ये जो खालच्या स्तरामध्ये जे काम करणारे लोक आहेत हे कोणत्या जातीचे लोक आहेत हे जरा तिने नीट तपासून आणि निरखून पाहावं. ॲट्रॉसिटीचा जर गैरवापर होतोय असं जर तिला वाटत असेल तर त्यासाठी आपल्याकडे न्यायव्यवस्था आहे, त्यासाठी आपल्याकडे पोलीस व्यवस्था आहे. मात्र यांना पकडून आपण एक मोठे तज्ज्ञ आहोत, अभ्यासक आहोत अशा प्रकारची पोस्ट टाकून जर आरक्षण आणि ॲट्रॉसिटी जर तुम्ही हटवली तर लोक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिव्या द्यायला सुरुवात करतील. अशा प्रकारचं तिचं म्हणणं हे कदापिही महाराष्ट्र देशातील आणि तमाम जगभरातील जेवढे काही आंबेडकर प्रेमी आहेत, आंबेडकर अनुयायी आहेत हे कदापिही सहन करणार नाहीत.